प्रवाहाविरुद्ध उभं राहण्याची जिद्द ठेवली तर रत्नागिरी भाजपचा बालेकिल्ला बनेल अशी ग्वाही मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिली। रत्नागिरीत खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित खासदार श्री 2025 सरीस सौष्ठव स्पर्धेच्या उद्घाटनावेळी त्यांनी हे वक्तव्य केले। प्रारंभी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मंत्री राणे यांनी अभिवादन केलं। भाजपच्या खासदार श्री 2025 सरीस सौष्ठव स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। हनुमान जयंतीचं औचित्य साधत रत्नागिरीत आलेल्या मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी गाडीतळ इथं महाआरती करून हनुमानाला वंदन केलं। हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं या महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं। प्रथमच अशा भव्य स्वरूपात होणाऱ्या हनुमानाच्या महाआरतीमुळे परिसरात चैतन्य निर्माण झालं होतं। गाडीतळ येथील विनायक दामोदर सावरकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार करून राणे यांनी अभिवादन केलं। यावेळी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, गजानन करमरकर, संजय जोशी, प्रवीण जोशी, चंद्रकांत राऊळ, वकील बाबासाहेब परुळेकर, भाऊ शेट्टे यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।